मित्रांनो, समजा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्याच केबिनमध्ये बसणारा तुमचा एक जवळचा मित्र आहे. तुम्ही दोघं सोबत चहा पिता, डबा शेअर करता आणि बॉसच्या शिव्याही सोबतच खाता. एके दिवशी गप्पांच्या ओघात तो तुम्हाला विचारतो, "अरे, तुझा इन हँड पगार नक्की किती आहे रे?" तुम्ही मैत्रीच्या नात्याने आणि विश्वासाने त्याला तुमचा आकडा सांगून टाकता. आणि बरोबर त्याच क्षणापासून तुमच्या त्या मैत्रीत एक अदृश्य भिंत उभी राहते. तुम्हाला जाणवत नाही, पण त्याच्या नजरेत तुमच्याबद्दलचा आदर किंवा मत्सर एकाच सेकंदात बदलतो. का होतं असं? पगार सांगणं ही इतकी मोठी चूक का आहे? आज फायद्याचं बोलामध्ये आपण याच विषयावर पडद्यामागचं सत्य जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ फक्त पैशांबद्दल नाहीये, तर तो तुमच्या मानसशास्त्राबद्दल आणि नात्यांबद्दल आहे. सगळ्यात आधी आपण मानवी स्वभाव आणि तुलना याबद्दल बोलूयात. पहिली गोष्ट समजून घ्या. मानवी स्वभाव हा जन्मतः तुलना करण्यावर आधारित आहे. तुम्हाला पण उत्सुकता असतेच ना, तुमच्या लेवलच्या लोकांचा किंवा मित्रांचा पगार जाणून घ्यायला? जोपर्यंत तुमच्या मित्राला तुमचा पगार माहीत नव्हता, तोपर्यंत तुम्ही मित्र होतात. पण आकडा समोर आला की तुम्ही स्पर्धक बनलात. जर तुमचा पगार त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर नकळतपणे त्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड किंवा जेलसी तयार होते. त्याला नकळत वाटू लागतं, हा माझ्यासारखंच काम करतो, मग याला जास्त पैसे का? आणि जर तुमचा पगार त्याच्यापेक्षा कमी असेल, तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल कळवळा किंवा दया निर्माण होते. पण लक्षात ठेवा, कॉर्पोरेट जगात दया ही आदराची जागा कधीच घेऊ शकत नाही. जग हे कळत नकळत समोरच्याची किंमत तो किती पैसे कमवतो यावर ठरवत असते. आपण कितीही म्हटलं की माणूस महत्त्वाचा आहे, पैसे नाही, तरीही समाजाचा एक कटू नियम आहे. लोक तुमची लायकी तुमच्या पगारावरून ठरवतात. जेव्हा तुम्ही तुमचा पगार सांगता, तेव्हा लोक तुमच्या प्रत्येक खर्चाचं ऑडिट करू लागतात. तुम्ही नवीन फोन घेतला की लोक म्हणतात, "घेणारच ना, पगार तेवढा आहे त्याचा." आणि जर तुम्ही साधी राहणी ठेवली तर म्हणतात, "एवढा पगार घेऊन करतो काय हा?" थोडक्यात काय, तर तुमचा पगार सांगून तुम्ही लोकांना तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचं जणू लायसन्सच देता. तुम्हाला ते आवडेल का? आता वळूया प्रोफेशनल बाजूकडे. ऑफिस पॉलिटिक्स आणि एचआरची भूमिका. प्रत्येक कंपनीत सॅलरी कॉन्फिडेन्शियलिटी नावाचा एक नियम असतो. का असतो हा नियम? कारण पगार ही एक अत्यंत वैयक्तिक आणि परफॉर्मन्सवर आधारित गोष्ट असते. तुमच्या जिवलग मित्राने तुमचा पगार ऐकला आणि उद्या त्याचा पगार कमी निघाला, तर तो थेट एचआरकडे जाऊन तुमचं नाव घेऊ शकतो. त्याला एवढे बळतात, मग मला का नाही? अशा वेळी तुम्ही गोत्यात येता, किंवा तो हीच गोष्ट नकळत मॅनेजर किंवा इतर लोकांना बोलू शकतो. तुमची गुपिते जेव्हा ऑफिसच्या गॉसिपमध्ये जातात, तेव्हा तुमचं करिअर धोक्यात येऊ शकतं. नात्यांमधील उधारी आणि अपेक्षा पण या गोष्टीमुळे बदलतात बरं का. अनेकांना वाटतं की मित्राला पगार सांगितल्याने काय होणार, पण समजा कधी त्या मित्राला पैशांची गरज पडली आणि तुमचा पगार चांगला आहे हे त्याला माहीत आहे, अशावेळी जर तुम्ही त्याला मदत करू शकला नाहीत, तर तो पगार तर एवढा आहे, पण मदत करायला जीवावर येतंय असा विचार करायला लागतो. तुमचा आकडा माहीत असल्यामुळे लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. पार्ट्यांचे बिलं भरणं असो किंवा उसने पैसे देणं, पगार सांगून तुम्ही स्वतःला अशा पिंजऱ्यात अडकवता जिथे तुम्हाला नाही म्हणणं कठीण होतं. मग आता तुम्ही म्हणाल, जर जवळच्या मित्राने किंवा नातेवाईकाने विचारलंच तर काय सांगायचं? खरं बोलायचं का? नाही. तिथे तुमची स्मार्टनेस वापरा. पुढच्या वेळी कोणी विचारलं तर म्हणा, "घर चालेल एवढा मिळतो रे. जो मिळतो तो गोड मानून घेतो. ठीकठाक आहे, बस्सा. कंपनीच्या पॉलिसीमुळे आकडा सांगता येत नाही, पण मी माझ्या कामावर समाधानी आहे. पगार तर येतो आणि जातो, पण कामातलं सुख जास्त महत्त्वाचं आहे, नाही का?" अशा उत्तरांमुळे तुम्ही कोणाला दुखवत नाही आणि तुमची प्रायव्हसीसुद्धा जपली जाते. मित्रांनो, पगार हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. तो प्रदर्शनाचा विषय नाही. तुमची प्रगती तुमच्या कामातून दिसू द्या, तुमच्या पगाराच्या आकड्यांतून नाही. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? पगार सांगितल्यामुळे तुमचं नातं बिघडलंय किंवा ऑफिसमध्ये अडचण आलीये? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका हटके विषयावर फायद्याचं बोलायला.